नमस्कार, मी विलास मोहल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी नगर परिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापती पदाची आज निवड करण्यात आली. सभापती पदाच्या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलं. आज जाहीर करण्यात आलेल्या 5ही सभापती पद हे बहुमताच्या जोरावर भाजपाकडे आलं. नगराध्यक्ष काँग्रेसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकही नगराध्यक्ष पदाची सूत्रही काँग्रेसकडे आली. मात्र बहुमताचा आकडा हा भाजपकडे गेला. त्यामुळे उपाध्यक्ष पदाच्या निवडीपासून नगर परिषदेमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं. आज विविध विषय समितीच्या सभापती पदाची निवड करण्यात आली. यामध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाने 5ही समित्याचे सभापतीपद आपल्याकडे खेचून आणले. काँग्रेसकडे नगराध्यक्षपद असले तरी केवळ बहुमताच्या अभावी एकही सभापतीपद काँग्रेस मिळवू शकलं नाही. आज जाहीर झालेल्या विषय समितीच्या सभापती पदावर नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सोनल ठाकरे यांच्याकडे स्वच्छता व आरोग्य समितीचा कारभार हा सोपविण्यात आला. विठोबाजी राऊत यांना बांधकाम सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. गोपाल काळे यांची पाणी पुरवठा सभापती पदावर वर्णी लागली. शिक्षण सभापती पदावर रवी भोजवार यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची जबाबदारी ही नम्रता मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आली. भारती कुंटलवार यांना महिला व बालकल्याण समितीचं उपसभापतीपद देण्यात आलं. विषय समितीच्या 5 जागेसाठी 8 अर्ज हे दाखल झाले. यामध्ये भाजपाकडून 5 आणि काँग्रेसकडून 3 अर्ज दाखल झाले. मात्र सभापती निवडीची प्रक्रिया सुरू होण्याआधी काँग्रेसच्या संगीताताई भुरे यांनी त्यांचा अर्ज हा मागे घेतला. त्यामुळे 7 अर्ज हे कायम होते. यामध्ये काँग्रेसकडून पंकजा कहाळे यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी तर काँग्रेसच्याच खलिदा तबस्सुम यांनी शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी अर्ज दाखल केले. मात्र बहुमताच्या अभावी काँग्रेसला सभापतीपद मिळू शकलं नाही. घाटंजी नगर परिषदेमध्ये विचित्र परिस्थिती आहे. नगराध्यक्षपद काँग्रेसकडे तर बहुमताचा आकडा भाजपकडे आहे. काँग्रेस आणि भाजपाने समतोल राखत नगर परिषदेचा कारभार चालवला तर आणि तरच घाटंजी शहरातील विकासात्मक कामे मार्गी लागू शकतात. परंतु आज सभापती पदाच्या निवडीमध्ये ज्या पद्धतीने बहुमताच्या जोरावर भाजपाने काँग्रेसवर कुरघोडी केली हे भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल ठरू शकते. घाटंजीकर जनतेने ज्या विश्वासाने भाजपाला बहुमत दिलं आणि काँग्रेसकडे नगराध्यक्षपद सोपविलं ते घाटंजीचा विकास करण्यासाठी. आता जनतेचा विश्वास टिकवणं हे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी. प्रशासकीय काळात घाटंजी शहराचा जो काही विकास झपाट्याने झाला आहे, प्रशासकीय काळात झालेला विकास टिकवून ठेवणं व पुढील विकासात्मक कामांना चालना देणं सत्ताधाऱ्यांकडून होतील का की कोरघोडीच्या राजकारणात कामांना खीळ बसेल हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच स्पष्ट होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, जी टीव्ही न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.